मित्रांनो, आज आपण निफ्टी आणि बँक निफ्टीचं वीकली अनालिसिस करणार आहे. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात. मित्रांनो, तुम्हाला हा चार्ट माहिती असेल, मी गुरुवारी पण प्रोव्हाइड केलेला होता आणि ह्या लेवल पण दिलेल्या होत्या आपल्या टेलिग्राम चॅनलला. तर शुक्रवारी बरोबर फर्स्ट कॅन्डल त्याच रेंजला बनली आणि जशी ती रेंज ब्रेक झाली तर तुम्ही एक ब्रुटल फॉल पाहू शकतात. आणि याच्या आपण लेवल दिलेल्या होत्या, तुम्हाला माहिती त्या किती परफेक्टली काम करतात. तर त्यांनाही टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं असेल मित्रांनो तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. व्हॉट्सअप चॅनलची पण लिंक आहे. मार्केटच्या रिगार्डिंग व्हॉट्सअप चॅनलवर आपण न्यूज टाकत असतो आणि लाईव्ह मार्केटमधल्या सगळ्या लेवल, प्राइस ॲक्शन वगैरे आपण टेलिग्राम चॅनलला प्रोव्हाइड करत असतो. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल, मार्केट का पडलं? बरोबर आहे, मार्केट का पडलं? तुम्हाला वाटत असेल की गुरुवारी अमेरिकन मार्केट डाऊन होतं. अमेरिकन मार्केट गेलं 3-4 दिवसापासून डाऊनफॉलला चालू आहे मित्रांनो, ती वेगळी गोष्ट आहे. पण आपल्या मार्केटमध्ये एवढा कॅश फ्लो आहे मित्रांनो, त्यामुळे आपलं मार्केट जेव्हाही डीप घेत होतं तर वर जात होतं. पण प्रॉब्लेम काय झाला, कधी तुम्ही आता पाहिलं असेल की आपल्या शेअर मार्केटवर लक्ष कोण ठेवतंय? सेबी. आणि सेबीचा जो इन्चार्ज आहे त्याच्यावरच करप्शनचे चार्जेस हे लागायला लागलेले. म्हणजे तिथे काम करणारे एम्प्लॉईसुद्धा त्यांच्या अगेन्स्ट बोलत आहे. वेगवेगळे खुलासेसुद्धा इथे व्हायला लागलेले आहे मित्रांनो. त्यांना वेगवेगळ्या ठिकाणून इन्कमसुद्धा होत आहे. आता एवढ्या मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तीला कधी वेगवेगळ्या ठिकाणून पेमेंट येत आहे तर कोणतीही मोठी कंपनी विदाऊट स्वार्थासाठी तो कोणाला पे करणार नाही. तर हे आरोप आहे, जे सिद्ध होतील तेव्हा ते गिल्टी होतील, त्यानंतर ते प्रोसेस पुढे होईल, ही एक गोष्ट आहे. पण तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं काय, आपलं मार्केट न्यूज बेसवर चालतं. न्यूज आली ना ती खरी खोटी नंतर समजते, पण न्यूज आलेली ना मार्केट रिॲक्ट करतं. आता तुम्ही म्हणणार हे तर पहिल्यापासून न्यूज येत होत्या, मग आजच मार्केटने का रिॲक्ट केलं? बरोबर आहे, पहिल्यापासून न्यूज येत होत्या, पण कंटिन्यू एकाच व्यक्तीविषयी आणि जी व्यक्ती अशा पदावर बसलेली आहे की लोकांचा भरोसा आहे त्या सिस्टीमवर, त्याची इन्चार्ज, म्हणजे सिस्टीम किती करप्ट असू शकते, तर कुठे ना कुठे लोकांना आपला पैसा तिथून काढायच्या मागे लागणार आहे मित्रांनो. आणि आत्ता रिसेंटली पण नवीन काही न्यूज आलेल्या होत्या, तर त्यामुळे ना ह्या गोष्टी घडल्या. म्हणजे एकच न्यूजमध्ये नवीन नवीन व्हेरिएशन येत होते, म्हणून आपण फॉरेन मार्केटवर हे डिपेंडेड हा फॉल झालेला नाही आहे. हे आपल्याच लोकल न्यूजमुळे आपल्याला हा फॉल पाहायला मिळालेला आहे. लोकांना प्रॉफिट दिसतंय. आता मार्केट खाली येतं तर जे आहे ते तर कॅश करून घेऊ, चला आपण टॉपला नाही विकू शकले, 2% कमी, पण आपल्याला आपला पैसा कॅश करणं, प्रॉफिट कॅश करणं हे मेन आहे. नाही तर एवढे दिवस आपण त्यामध्ये होल्ड केला नाही, आपण प्रॉफिटच कॅश केला नाही तर काही उपयोग आहे का? म्हणून जोपर्यंत ह्या गोष्टी संपत नाही ना मित्रांनो, लोकांचा विश्वास परत येत नाही ना, तोपर्यंत आपल्याला आता वरती मार्केट जाताना दिसणार नाही. हा, इंट्राडेमध्ये तुम्हाला वरच्या खालचे दोन्ही मोमेंटम पाहायला मिळतील, पण ओव्हरऑल आपल्याला मार्केट परत बुलिश तेव्हाच होईल तेव्हा या सर्व गोष्टींवरची क्लॅरिटी मार्केटला मिळेल. हे तर झालं मार्केट पडायचं, 100 रिझन पाहायला मिळतील, पण सर्वात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला इथे सांगितली. आता आपल्याला इथे ट्रेड कसं करायचं आहे, जोवर हा लो आहे मित्रांनो लावलेला तो ब्रेक होत नाही तोवर आपल्याला इथे नवीन सेल करायचं नाहीये. पहिली गोष्ट ही, जास्ती गॅप डाऊन ओपन झालं म्हणजे 24,600 ते 500च्या आसपास कधी ओपन झालं मार्केट, तर इथून आपल्याला वरचा साईडचा ट्रेड घ्यायचा आहे. का? कारण गॅप डाऊन मोठं कधी ओपन झालं तर, मार्केट गॅप अप कधी ओपन झालं तर 25,000 हे स्ट्रॉंग रजिस्टर आहे, त्यामुळे आपण तिथून पण एकदा सेल करू शकतो. आणि मार्केट कधी फ्लॅट ओपन झालं तर लगेच लो ब्रेक झाल्यानंतर आपण इथे ट्रेड करू शकतो. इंट्राडेच्या लेवल आपण टेलिग्राम चॅनलला सोमवारी तशा प्रोव्हाइडच करू. हे तर झालं ॲज पर प्राइस ॲक्शननुसारच्या गोष्टी मित्रांनो. पण आपल्याला ऑप्शन चेन काय सांगते ते पाहून घेऊयात मित्रांनो. इथे निफ्टी 50ची नेक्स्ट एक्सपायरीची ऑप्शन चेन लावली आहे आणि कधी तुम्ही ऑप्शन चेनला आता व्यवस्थित पाहिलं तर आपल्याला सर्वात मोठं रजिस्टन्स हे 25,000च्या आसपास पाहायला मिळतंय. कारण शुक्रवारी 2,12,000चा OI तिथे नवीन बिल्डअप झालेला आहे. म्हणजे आता परत 25,000च्या वरती जाणं हे क्रुशल झालेलं आहे. 25,000च्या वर जाऊनही प्रॉब्लेम संपणार नाही आहे. तर 25,200 ते 300 हा एक स्ट्रॉंग सप्लाय झोन झालेला आहे मित्रांनो. त्यामुळे 25,000च्या वर गेल्यानंतर 200 पॉईंटची मोमेंटम आपल्याला इथून पाहायला मिळेल. खाली कधी आलं तर इमिजिएटली आणि लहान सपोर्ट आपल्याला 24,800 वर पाहायला मिळतोय. कधी तो ब्रेक झाला मित्रांनो तो 24,500 ते 24,600 हा डिमांड झोन आहे. म्हणजे सध्याच्या स्थितीमध्ये 24,800 ही लेवल आपल्याला आता महत्त्वाची आहे.
वरती का खाली, वरती असलं तर परत 200 पॉईंटची मोमेंटम पाहायला मिळू शकते, खाली असलं तर परत 200 पॉईंटची नव्याने आपल्याला इथे मोमेंटम पाहायला मिळू शकते. आता आपण बँक निफ्टीला चेक करूयात की बँक निफ्टी आपल्याला काय सांगते येते. मित्रांनो, गेल्या 3-4 दिवसापासून बँक निफ्टीमध्ये मी एक रेंज देत होता आणि मागच्या मार्केट ॲनालिस्टचा पण व्हिडिओ पाहिला असेल तर 51,000च्या खाली कधी मार्केट गेलं तर 50,500 पर्यंत इझिली आपल्याला तिथे जाताना पाहू शकत होतो आपण. आणि जशी आजच्या दिवसाला इंट्राडेमध्ये त्याने ती रेंज मोडली खालच्या साईडला, तर तुम्ही पाहू शकतात किती हा ब्लूटल फॉल आलेला आहे. पण इथे आपलं डुप्लिकेट कॅन्डलस्टिक पॅटर्न सुद्धा परफेक्ट वर्क केलेलं आहे. 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर इथे तुम्ही डुप्लिकेट कॅन्डल बनताना पाहू शकतात मित्रांनो. त्यानंतर इथे सुद्धा डुप्लिकेट कॅन्डलस्टिक पॅटर्न बनलेलं होतं. याचा अजून एक पुढे भाग येणार आहे ॲडव्हान्स, त्यामध्ये आपण इतर गोष्टींवर चर्चा करू. पण ज्यांना डुप्लिकेट कॅन्डलस्टिक पॅटर्न माहिती आहे त्यांनी आज कधी इथे बँक निफ्टीमध्ये आयडेंटिफाय केलं असेल तर एक आपल्याला भारी डाऊनफॉल एकदम लहान स्टॉप लॉसने इथे पाहायला मिळाला होता. तुम्हाला कधी वाटत असेल इथे स्टॉप लॉस हिट झाला तर तुम्ही याचा हाय कधी मार्क करून घेतला तर तो झालेला नाही, बिकॉज त्याचा नियम तुम्हाला माहिती आहे. तो व्हिडिओ कधी पाहिला असणार तुम्ही तर. आता चला आपण 15 मिनिटांमध्ये शिफ्ट होऊन जाऊ की 15 मिनिटांमध्ये आपल्याला आपली स्ट्रॅटजी काय असेल पुढच्या वीकसाठी. 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर आपण आलेलो आणि आपल्याला आज एक फॉल पाहायला मिळाला. साईडवेज मार्केटनंतर जेव्हाही रेंज ब्रेक करते तर आपल्याला एक पाहायलाच मिळतो, कारण साईडवेज मार्केटनंतर एक मोमेंटम मिळायची शक्यता असते. पण आता ही जी मोमेंटम आली ही अजून वाढू शकते का, तर वाढू शकते. पण आपल्याला नव्याने सेल केव्हा करायचं जेव्हा याचा लो ब्रेक होईल. याच्या खाली कधी जास्तीच गॅप डाऊन कधी मार्केट ओपन झालं तर आपण इथे नव्याने सेल करणार नाही, आपण बाउन्स बॅकसाठी ट्रेड करणार आहे. मार्केट इथे कुठेतरी मध्येच ओपन झालं तर आपण पहिल्या 15 मिनिटाच्या कॅन्डलच्या किंवा 30 मिनिटाची रेंजला मार्क करून त्यानुसार ट्रेड करू. आणि मार्केट कधी फ्लॅट ओपन झालं जसा लो ब्रेक होतोय तसं आपण यामध्ये ट्रेड करणार आहे. ही आपली एक बेसिक स्ट्रॅटर्जी राहणार आहे बँक निफ्टीसाठी. आता आपल्याला ऑप्शन चेन काय सांगते ते पाहून घेऊया. मित्रांनो, इथे बँक निफ्टीची ऑप्शन चेन लावली पुढची एक्सपायरीची आणि आता मार्केट आहे ना 50,600च्या आसपास कुठेतरी क्लोज झालेलं आहे. वरती कुठपर्यंत येऊ शकतं 51,000. 51,000 हे मोठं रेजिस्टन्स या ठिकाणी क्रिएट झालेलं आहे आणि 51,000च्या वरती कधी सस्टेन करायला लागलं 51,400 ते 51,600 हा स्ट्रॉंग सप्लाय झोन आहे मित्रांनो. इथून परत मार्केट आहे ना खालच्या साईडला जाऊ शकतं, हे लक्षात ठेवायचं. एक लहानसा सपोर्ट आहे इमिजिएटली 50,500वर. तो कधी ब्रेक झाला मित्रांनो तो 50,000वरच आपल्याला इथे सपोर्ट पाहायला मिळतो. म्हणजे 50,500च्या कधी खाली गेलं तर अजून 500 पॉईंट आपल्याला इथे बँक निफ्टीमध्ये इझिली पाहायला मिळणार आहे. अशाच प्रकारचं मार्केट अनालिसिसचे व्हिडिओ कधी तुम्हाला आवडत असतील मित्रांनो तर लाईक शेअर कमेंट करा. मी भेटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.